प्रियंका शंकरनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते। पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या। महाशिवरात्रीच्या पुण्यपावन पर्वावर परमपूज्य श्री सद्गुरू सिद्धारूढ अध्यात्म समिती बाजीप्रभू चौक रामनगर नागपूर इथं मोठ्या उत्साहानं भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। सर्व भाविक भक्तांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा श्री सिद्धारूढ शिव मंदिर रामनगर नागपूर येथे आमच्या मंदिरामध्ये अनेक विविध कार्यक्रम साजरा करत आहोत। याच्यामध्ये आम्ही सकाळी 5 पासून रात्री 12 पर्यंत अखंडपणे रुद्राभिषेक चालू आहे। अनेक जवळजवळ हजारो भक्त या कार्यक्रमाला येतात आणि ते स्वतः अभिषेकला बसतात। जवळजवळ 50 ते 100 पर्यंत रुद्राभिषेकाला दंपती बसून ते रुद्राभिषेक करतात। या पावन प्रसंगी आम्ही 4 ते 5 भजनाचा कार्यक्रम घेतला। 5 ते 6 आत्ताच नुकतंच पालखी झाली। जगद्गुरू सिद्धारूढ स्वामीजींची पालखी राम मंदिरपर्यंत जाऊन आली आणि आता महाआरती झालेली आहे। भाविक भक्तगण दर्शन घेत आहेत। रात्री 12 वाजता महाअभिषेक असेल, त्याच्या पूर्वी दीपोत्सव असणार आहे। गार्डनमध्ये आमच्या मंदिराच्या बाजूलाच गार्डन आहे तिथे, आणि तसेच सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे काय भरतनाट्यम आणि भजन सुद्धा होणार आहे। आणि रात्री 1:30 पासून पहाटे 6 पर्यंत प्रवचन सत्संग होतील। तर सर्व सद्भक्तजण या दर्शनाचा लाभ घ्यावा, पुण्य अर्जन करावं, तन मन धन प्राप्ती करून म्हणजे ज्ञान तन मन धनाने सेवा करून आपण सर्वजण या पावन प्रसंगी कृतार्थ व्हावे ही सर्वांना शुभेच्छा। प्रकाश तपस्वी, मी इथे ट्रस्टी आहे या मंदिरामध्ये। सिद्धारूढ स्वामीजींचा जन्म 1836 मध्ये झाला आणि समाधी त्यांनी 1929 मध्ये घेतली। 93 वर्षाचं आयुष्य होतं। जशी शेगावची पोथी आहे, शिर्डीची पोथी आहे, तशी सिद्धारूढ स्वामीजींची पण एक 56 अध्यायाची पोथी असते। तर दर सोमवारी आम्ही एक अध्याय वाचतो, पण आज आम्ही संपूर्ण पोथी 56च्या 56 अध्याय साखळी पारायणाद्वारे करतो। त्याचसोबत ओम नमः शिवायचा जप हे बाजूला चालू असतो। एक वीणावरती पण ओम नमः शिवायचा जप चालू असतो। आणि सकाळपासून जवळ 8 पासून आत्ता 5 वाजेपर्यंत अनेक भक्तांनी एक अध्यायाचं पुण्य त्यामध्ये प्राप्त केलं। असा हा आमचा चरित्र ग्रंथ पठणाचा कार्यक्रम दर सोमवारी चालतो। महाशिवरात्रीला तर विशेष चालतो आणि दर श्रावणातल्या सोमवारी पण आमचा अखंड पारायण असतो। माझं नाव श्रीकांत कोलते आहे, मी ते कोषाध्यक्ष आहे। आमच्या उत्सवात फार उत्साह आहे आणि विशेष म्हणजे यावर्षी इथे युवा संघटना तयार झाली आणि आता जो कार्यक्रम आहे याचं श्रेय त्यांनाच जाईल जास्त, कारण त्यांनी ही पूर्ण तयारी त्यांनीच केलेली आहे। नवीन येऊन देखील दीपोत्सवापासून सर्व कार्यक्रम त्यांनीच आयोजित केलेला आहे आणि आता डान्सचा पण कार्यक्रम आहे आमच्या इथे। आणि सकाळपासून भक्तांची खूप रीघ लागली। माझं नाव सुधाकर गौशेट्टीवार। सुधाकर गौशेट्टीवार, वय 86। मी सिनियर मोस्ट कार्यकर्ता इथलं आणि आर्थिक जे असतं ते मी सांभाळतो। मागच्या वर्षी ते 6 ते 7 हजार भक्तजन आले होते। यावर्षी जवळ 10,000 याची शक्यता है। हम कर्नाटक से स्वामी जी यहाँ पे 1982 से आया है, शिव कुमार स्वामी जी। उसका बाद यहाँ पे कुछ नहीं था। ये जो मंदिर आज दिख रहा है ये हम लोगों ने यहाँ से 20 फुट गड्ढे में थे। हमको सुशील कुमार सिंधे जी ने ये जगह दिया। उसका बाद हम लोगों ने मंदिर बनाना चालू किया। कोई भी गवर्नमेंट का फंड नहीं, कुछ नहीं, हम लोग अपना सब सद्भक्तों का सहाय से हम लोगों ने ये मंदिर खड़ा किया। अभी आज हमारे को यहाँ पे शिवशंकर स्वामी जी करके हमारा परमानेंट स्वामी जी को हमारे शिव कुमार स्वामी जी ने दिया है। ये सिद्धारूढ़ स्वामी जी का मूल हमारा हुबड़ी का सिद्धारूढ़ स्वामी जी, साईं बाबा, ये सब लोगों का एक साथ का अवतारी पुरुष है। इन लोग ये साक्षात शिव अवतारी है और भगवान सब में कि हम लोग देखते अलग अलग करके हमारा मन से इच्छा जहाँ पे है। हम लोग यहाँ जो चालू किया था हमारे पास कुछ भी नहीं थे, बाकी हमारा सद्भक्त लोग सब छोटे छोटे थे। यहाँ से जब से जुड़े हैं तब से सभी लोगों को पकड़ना मुश्किल उस टाइप का ऊपर हो गया। सभी लोग निस्वार्थ से जुड़े हमारे यहाँ जितने भी स्वामी जी का साथ जो जुड़े हुए जो भक्त लोग हैं सब निस्वार्थ है। स्वामी जी का एक अलग ही ये है कि उनका अपना इच्छा से, अपना बिना स्वार्थ से, जो भी आदमी स्वार्थ रख के अगर कोई याद कुछ नहीं मिलेगा। निस्वार्थ अगर भगवान को करें तो भगवान आपका पीछे हमेशा रहेगा।
हमेशा है रहेगा। आपण बघू शकता या ठिकाणी जे काही सजावट केलेली आहे, जे काही मंदिर सजलेलं दिसतं आहे या महाशिवरात्रीच्या निमित्तानं, ही सगळी सजावट तरुणाईकडनं झालेली आहे। आपल्यासोबत एक तरुण सुद्धा आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। हॅलो, नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा। सायली नरसापूरकर माझं नाव आहे आणि ही तयारी वगैरे आम्ही केली आहे। सगळ्यात युवा लोक आहे, म्हणजे या टीममध्ये 8 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंतचे लोक आहे, म्हणजे मोठे पण लोकांनी मदत केली आहे आणि आम्ही पण मदत केली आहे। तर मी व्हॉलेंटियर्सला जोडते आहे सेवा करायसाठी, म्हणजे त्या लोकांना कळेल की आपलं संस्कृती काय आहे। हळूहळू लहान मुलांना शिकवणं, आम्ही 2 दिवसात त्यांना सगळं शिकवलं, पालखीचं वगैरे म्युझिक। कोणाला काही येत नव्हतं तर सगळं त्याच्या मागे थोडी कसरत लागते, पण मग जोपर्यंत कोणी पुढाकार नाही घेणार तर कसं लोक शिकतील। तर हेच आम्हाला हेच करायचं आहे पुढे जाऊन पण, की छोट्या मुलांना जसं सिद्धारूढ स्वामीजी होते, त्यांनी कधी कोणाबद्दलही म्हणजे ते सगळ्यांना घेऊन सोबत चालायचे, कधी त्यांनी कोणाबद्दल भेद नाही केला, काही नाही। तसंच हे मंदिर पण असंच झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे, म्हणून मी ट्राय करते। खरं तर समाजसेवा हीच ईश्वर सेवा म्हटली जाते आणि तेच तुम्ही करते आहात। मला सांगा की या महाशिवरात्रीच्या निमित्तानं जे काही तुम्ही सजावट केलेली आहे, तर आपलं उत्साह काय आहे, म्हणजे आपलं अनुभव काय राहिलेला आहे, कसं वाटलं तुम्हाला करताना? माझा अनुभव जसं मी अनुभव तर खूप चांगला होता, कारण की आम्ही 4 दिवसापासून सगळे व्हॉलेंटियर्स म्हणजे माझी टीम, खरं तर माझी टीम, मी तर काहीच नाही, माझी टीमच काम करून घेते, सगळं त्यांच्याकडे मी काम करून घेते, ते करतात, मला पूर्ण सपोर्ट करतात आणि तेच निस्वार्थ भावाने सगळे काम करतात आहे। आणि एक मंदिराला सेवा आणि मेन म्हणजे या मंदिरात एक वेगळीच एनर्जी आहे, स्पेशली युवांसाठी। म्हणजे मी सगळ्यांना म्हणेल की तुम्ही एकदा तरी या मंदिरात या मंदिरात जी तुम्हाला एनर्जी मिळेल ती तुम्हाला कुठेही नागपुरात मिळणार नाही। ये मंदिर जो प्रारंभ हो गया 1 0 से लेके अभी ये आपके सामने है, ये सदगुरु सिद्धारूढ़ स्वामी जी ये शिव के अवतार थे, वो जैसे बोले ऐसे होता था, सिद्ध पुरुष थे। उनके शिष्य शिवकुमार स्वामी जी हैं, वो यहाँ पर कम से कम 40 साल से आते हैं, हर साल आते हैं, बड़ा कार्यक्रम होता है। इससे पहले ये दीपोत्सव कार्यक्रम हो गया, अभी शिवरात्रि को तो बहुत बड़ा कार्यक्रम हो रहा है। आज यहाँ से आप देख रहे हैं कि जितना संख्या अभी हर साल बढ़ते जाता है, और यहाँ पर सवेरे अभिषेक चालू होता है 5:30 बजे, दिन भर में अभिषेक चलते रहता है, और रात को 12:30 बजे एक अभिषेक होता है, उसके बाद ये आँख के अभिषेक रहता है, और रात को भजन होता है, यहाँ पर में जागरण होता है। ऐसे ये सदगुरु सिद्धारूढ़ स्वामी जी का और शिव जी का होता है, यहाँ पर एक कार्य ऐसे बढ़ते रहा है। सत्यनाथ महाराज। कॅमेरामॅन प्रवीणसह प्रियंका ठाकरे, शंखनाथ न्यूज नागपूर। तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा। नमस्कार। तुलसी प्रेरणादायी बहुउद्देशीय सेवा संस्था, नागपूरमधील सर्वोत्तम फॅशन डिझायनिंग कोर्सेस। तुम्हाला फॅशन डिझायनिंगची आवड आहे का? तुम्हाला स्वतःची फॅशन डिझायनर म्हणून ओळख निर्माण करायची आहे का? तर मग तुलसी प्रेरणादायी बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या फॅशन डिझायनिंग कोर्सेस मध्ये प्रवेश निश्चित करा। 6 महिने आणि 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स। प्रख्यात फॅशन डिझायनर शुभांगी गोस्वामी यांच्याकडून प्रशिक्षण। नवीनतम फॅशन ट्रेंडचे शिक्षण, व्यावहारिक प्रशिक्षणावर भर। या अभ्यासक्रमात नऊवारी, ब्लाउजचे प्रकार, वन पीस, ब्लॉक पेंटिंग, फॅब्रिक पेंटिंग, कॅड म्हणजेच डिजिटल डिझायनिंग, जेंट गार्मेंट, डिझायनर ड्रेसचे वेगवेगळे प्रकार, साधा सलवार, पंजाबी ड्रेस आणि ड्रेपिंग,
प्रवेश फी 6 महिने अभ्यासक्रमाकरिता 7,000 आणि 1 वर्षाच्या अभ्यासक्रमाकरिता 15,000। आजच संपर्क साधा आणि आपले नाव नोंदवा। तुलसी प्रेरणादायी बहुउद्देशीय सेवा संस्था, धन्वंतरी नगर, वंजारी भवनाच्या मागे, उमरेड रोड, नागपूर।